जो शरीराला थंडावा देतो आणि ताकदही देतो, तो म्हणजे गहू. मित्रांनो, मी अनेक रुग्णांना सांगत असतो की गव्हाचा वापर करू नका, कमी प्रमाणात खा, पचायला जड असतात. पण तुमची पचनशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही गहू घेऊ शकता आणि अशामुळे तूप लावलेली चपाती तुम्ही रेग्युलरली उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता. आणखीन एक गव्हाचा पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, तो म्हणजे गव्हाचा शिरा. या काळामध्ये तुम्ही तांदळाची पेजेचा वापर सुद्धा करू शकता. तांदळाची जी पेज असते त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून, केसरचं पाणी टाकून तुम्ही तांदळाची पेज जर बनवला तर शरीराला चांगल्या प्रकारे थंडावा देण्याचं काम ही तांदळाची पेज निश्चितच करते. भाज्यांमध्ये तुम्ही तांदूळजा नावाची भाजी या काळामध्ये वापरू शकता, पालक वापरू शकता. याच्याने शरीरामध्ये थोडासा थंडावा निर्माण होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुम्ही पडवळाची भाजी सुद्धा या काळामध्ये निश्चित घेऊ शकता. आता स्वीट डिश जर म्हणाल तर या काळामध्ये थंड झालेला आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही बासुंदी बनवून घ्या. बासुंदी बनवताना त्याच्यामध्ये केसरचा वापर तर करायचाच आहे. आंबा तुम्ही या काळामध्ये निश्चित घेऊ शकता. निसर्गच आपल्याला आंबा ह्या काळामध्ये देत असतो, कारण निसर्गाची इच्छा असते की तुम्ही आंबा खावा आणि तुमचं शरीर चांगल्या प्रकारे सुदृढ राहावं.